इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड लिव्हिंग life process in living organism part second is budding. The bring the active dry yeast from the bring the active the dry yeast power from market. Take 50 ml lake warm water in conical flask. Add 5 gram of active dye yeast powder and 10 gram table sugar to that water. Mix will mixture. Keep the flask in warm play and after hour take a drop of mixture on clean glass slide. Put it cover glass on that drop and observe it under the compound microscope. You will see yeast cell performing budding, small budding out of many parent cell. बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर आणा. एका चंचुपात्रात 50 ml कोमट पाणी घ्या. त्यात 5 ग्रॅम ड्राय ईस्ट पावडर, 10 ग्रॅम साखर मिसळून हे मिश्रण चांगलं ढवळा. 1 तास मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून त्या मिश्रणाचा 1 थेंब काचपट्टीवर घ्या. त्यावर आच्छादन काच ठेवून सूक्ष्मदर्शकाच्या खाली निरीक्षण करा. तुम्हाला किण्वपेशी मुकुलायन, कलिकायन करताना दिसतील. म्हणजेच अनेक किण्वपेशींना एक एक छोटी कलिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्वपेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रक तयार करतात. या पेशीला जनक पेशी म्हणतात. जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजे कलिका असते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकामध्ये प्रवेश करते. कलिकाची योग्य वाढ झाल्यानंतर जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र किण्वपेशी म्हणून वाढू लागते. This called as asexual reproduction occurred by budding in yeast unicellular fungus. Yeast cell produced 2 daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. This yeast cell is called as parent cell. A small blaze appear on surface of parent cell. This blaze is actually bud. One of 2 daughter nuclei enter this bud. After sufficient growth, bud separate from parent cell, start to live independently as daughter. Sexual reproduction in multiple organism fragmentation. This type of sexual reproduction occurs a multicellular organism
In this type of reproduction, the body of parent organism break up into many fragments, and each fragment start to live as independent new organism. This type of reproduction occur in algae like sporangia, spore like cycon. खंडी म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील अप्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. खंडीभवन अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगतो. शैवाल, स्पायरोगैरा, सायकॉन सारख्या स्पंज प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचं प्रजनन होतं. स्पायरोगैराला ज्यावेळी मुबलक पाणी, पोषणद्रव्य उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूंची वाढ वेगाने होते. ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगैराचा तंतू म्हणून जगतो. सायकॉनच्या शरीराचं जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. Whether there plenty of water and nutrients are available to sporangia, yet filaments grow up very fast and break up into many small fragments. Each fragment starts to live independently as new sporangia fiber. It is the body of cycon break up accidentally into many fragments. Each fragment is developed into new cycon. पुनर्जनन तर धोक्याची पातळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जीत केला जातो. मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. प्लॅनेरिया काही विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात. प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार होऊन नवजात प्राणी तयार केला जातो. यालाच पुनर्जनन असंही म्हटलं जातं. रिजनरेशन. You know that all lizards break up to discard some part of its tail. Emergency discard part is regenerated after period. This an example of limitation regeneration. However, under certain situations, as animal planaria break up into body two part of thereafter each part regenerated remaining part of body. Thus, 2 new planaria formed. This called as regeneration. मुकुलायन पूर्ण वाढ झालेला हायड्रा जर पोषक वातावरण मिळालं तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाचा फुगवटा
तयार होतो. या फुगवट्यास मुकुलायन म्हणतात. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचं स्तर पचन गुहा जनक हायड्रा अनुक्रमे शरीर स्तर पचनगृहेशी संलग्न असतात. या छोट्या हायड्राचं पोषण जनक हायड्राद्वारे होतं. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतकं होते त्यावेळी जनक हायड्रापासून वेगळा होतात. नवजात हायड्रा म्हणून निरालंबी जीवन जगू शकतो. Budding in this hydra under favorable condition at specific part of body outgrowth is formed by released division of regenerative cell of body wall. The outgrowth is called as bud. Bud grow up processively. Finally, from small hydra, terminal layer and digestive activity of budding hydra is continuity with those parent hydra. Parent hydra supplied nutrition to budding hydra. Budding hydra separated from present hydra and start live to independence life when it is grow up become available lead at independence life. शाकीय प्रजनन वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवाच्या मदतीनं होणाऱ्या प्रजनास शाकीय प्रजनन म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्याच्या मुकुल किंवा पानफुटीच्या पानाच्या कडेला असलेल्या मुकुलाच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीनं शाकीय प्रजनन होते. गाजर, मुळा, रताळी यासारख्या वनस्पतीमध्ये मुळाच्या मदतीनं शाकीय प्रजनन केले जाते. Vegetative propagation reproduction in plant with the help of vegetative part like root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. Vegetative propagation in potato is performed with the help of eyes present on tuber, whereas in bryophyllum it performed with the help of bud present half margin. In this present plant like sugarcane, grasses, vegetative propagation occur with the help of bud present on node. Plant like carrot, radish performed vegetatively propagation with the help of root. बीजाणू निर्मिती ओलसर भाकरी किंवा पाण्याचा तुकडा घेऊन 2-3 दिवस त्यावर बुरशी वाढू द्या. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करा. मग म्युकर सारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणुधानी असं म्हणतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर येतात. हे बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात. त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. असेक्शुअल
टेक स्पोर फॉर्मेशन, टेक अ पीस ब्रेड, भाकरी and keep in humid place. Fungus will be grow on within 2 to 3 days. Observe fungus compound microscope and do it diagrams. Fungus like mucor have filament body. They have sporangia. One spore are formed. Sporangi burst and spore is released. Spore generation it moist warm place and new fungal colony is formed. लैंगिक प्रजनन कायम दोन जनपेशीच्या मदतीने होते. दोन जनपेशी म्हणजे स्त्रीयुग्मक, पुंयुग्मक होय. लैंगिक प्रजनात दोन प्रक्रिया दिसून येतात. युग्मक निर्मिती. या प्रकारात अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या कमी होऊन गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धसूत्री युग्मकाची निर्मिती होते. त्यामुळं जनिक पेशी एकगुणित असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज occur with the help of two germ cell. Female gamete and male gamete are those two germ cell. Two main processes occur in the sexual reproduction. Gamete formation. Gametes are formed by meiosis. Chromosome nucleus reproduced to half. Hence, haploid gametes are formed. Fertilization. Diploid zygote is formed in process by union of haploid male-female gamete. The zygote divided by mitosis. Embryo formed. Embryo developed two new individual. Two parent, male parent and female parent are involved in this type of reproduction. Fusion of male gamete of male parent. Female parent of gamete is female parent occur. Due to this, new individual always has recombined genes with the parent. फलन. या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक पुंयुग्मक एकगुणी पेशीचा संयोग होऊन द्विगुणी युग्मकाची डिप्लॉइड युग्मकाची झायगोट युग्मकाची निर्मिती होते. यालाच फलन म्हणलं जातं. फर्टिलायझेशन म्हणतात. युग्मक सूत्रविभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. या प्रजनात नरजनक आणि मादीजनक अशा दोन्ही जनकाचा सहभाग होतो. नरजनकाचे पुंयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक याचा संयोग होतो. त्यामुळं तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकाची विचरित जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनुकाशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनुकापासून वेगळे असतात. जननिक परिवर्तनामुळं सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास
व आपलं अस्तित्व टिकवण्यास मदत करते. त्यामुळं वनस्पती आणि प्राणी नामशेष होण्यापासून स्वतः वाचू शकतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लावर sexual reproduction in plant flower structural and unit of sexual reproduction in plant consists of four flower is calyx, corolla, androecium and gynoecium. Flower is structural unit of sexual reproduction in plant. It consists of four flower whorl as calyx, corolla, androecium, gynoecium, arranged in sequence from outside to inside. Androecium and gynoecium is called as essential whorl because they performed the function of reproduction, whereas calyx and corolla are called as accessories whorl because they are of reproduction, whereas calyx and corolla are called as accessory whorl because they are responsible for protection of inner whorl. Member of calyx are called as spiral and they are given colored. Member of corolla as called as petal and they variously colored. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत क्रमाने 4 मंडले असतात. निदलपुंज, कॅलिक्स, दलपुंज, करोला, पुमंग, अँड्रोसियम अँड जायांग, गायनेशियम. यापैकी पुमंग आणि जायंग प्रजननाचे काम करतात म्हणून यांना आवश्यक मंडले असं म्हटलं जातं. निदलपुंज आणि दलपुंज आतील मंडलाचं संरक्षण करण्याचं काम करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले म्हणतात. निदलपुंज घटक दलांना निदल म्हणतात. हिरव्या रंगाचे असतात. निदलपुंज घटक दलांना पाकळ्या म्हणतात. त्या विविध रंगाचे असतात. इन दिस डायग्राम पुमंग हे पुल्लिंगी दल, त्यांच्या घटक दलाला पुकेशर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलाला स्त्रीकेशर म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी म्हणतात. जास्वंदी या फुलामध्ये दोन्हीपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल म्हणतात. फक्त पुमंग असेल तर नर फूल, जायंग असेल तर मादी फूल. उदाहरण पपई. A flower is called as bisexual. It both whorl, androecium and gynoecium are present in same flower. Example, hibiscus. A flower is called as unisexual if any one of abnormal